गोंदियाच्या सालेकसा येथील ऐतिहासिक कचारगड यात्रेला वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. देवाभाऊ आदिवासी विकास कचारगड यात्रा असे नामकरण करून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून परंपरेशी छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे. कचारगड ही भूमी संपूर्ण देशातील आदिवासी समाजाच्या उत्पत्तीची आणि संस्कृतीची पवित्र ओळख मानली जाते. दरवर्षी माघ पौर्णिमेला भरणारी ही यात्रा आदिवासी महाकुंभ म्हणून ओळखली जाते. मात्र यंदा यात्रेच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आणि देवाभाऊ असा उल्लेख असलेले फलक लागल्याने नवा वाद उभा राहिला आहे. गोंडी भाषेच्या अभ्यासिका उषा किरण आत्राम यांनी या नामकरणाचा निषेध करत मूळ नाव बदलण्याचा अधिकार कोणाला असा सवाल उपस्थित केला. दरम्यान यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बॅनर लावल्याने इतिहास पुसला जात नाही अशी भूमिका मांडली आहे. तर यात्रा समितीचे अध्यक्ष दुर्गा कोकोडे यांनी राजकीय बॅनरवर पक्षाऐवजी आदिवासी दैवतांचे चिन्ह असावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. कचारगडचा विषय इथं कुठल्याही पुसला गेला नाही, जाणार नाही. माता कली कंकालीचा जो इतिहास आहे कोणीही पुसू शकत नाही. त्यामुळे कोणी चुकीचा अपप्रचार करू नये, अपप्रचाराला बळी पडू नये. कारण आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास कोणीच पुसणार नाही. त्यामुळे कदाचित काही असेल तर त्यामुळे काय याच्यात काय शंका का? हेतू काय आहे बॅनर लावण्यामागचा? बिलकुल कोणाचाच हेतू काही नाही. कचारगडच्या यात्रेचं, कचारगडचं नावचं, माता कधी कंकालीचं नाव किती बॅनर कोणी लावले तरी पुसलं जाईल का? आदिवासी समाजाची संस्कृती पुसली जाईल का? गौरवशाली इतिहास पुसला जाईल का? काहीतरी कुठल्या तरी कारणास्तव, कारण यावेळेसची यात्रा जी आहे नोडल ऑफिसर म्हणून एसडीओ करणार आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये या गावचे सरपंच ताई आहे, तिच्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन मिळून उत्तम सर्वांचा सन्मान आणि सत्कार करतात. खूप धन्यवाद. कचारगड देवस्थान आहे हे तमाम आपल्या भारतातीलच नव्हे तर जे आपण गोंडवाना लँड म्हणतो त्या गोंडवाना लँडमधील तमाम आपले जे गोंडीन बांधव आहेत त्यांच्या त्या श्रद्धेचं हे उगमस्थान आहे. आणि गोंड ही कम्युनिटी जी आहे हे ट्रायबलमध्ये आदिवासीमध्ये येते. आणि ही जी गोंडियन कम्युनिटी आहे त्याची संस्कृती, रीतिरिवाज, रूढी परंपरा जपण्याचं हा जो एक माघ पौर्णिमेला जो कार्यक्रम राहतो महापूजेचा, तर त्या महापूजेच्या निमित्तानं हे संपूर्ण संस्कृती जतन करणे, इतिहास संवर्धन करणे, आपलं संरक्षण करणे ही एक या कार्यक्रमाच्या मागची भावना आहे. आता जो आपला प्रश्न आहे की बाकीच्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली आहे ते त्यांच्याबद्दलची त्याबाबतची प्रतिक्रिया आहे. परंतु आमची प्रतिक्रिया आहे की हे जे स्थळ आहे हे तमाम आपल्या गोंडवाना लँडमधील आपल्या भारतातील गोंडियन बांधवांचे संस्कृती जपण्याचे स्थान आहे. त्यांच्या पद्धतीने जे राजकीय बॅनर लावण्यात येईल याच्यावर समितीचा काही आक्षेप आहे का? तुम्ही अध्यक्ष म्हणून आक्षेप घ्याल? राजकीय बॅनर लावण्यासाठी समितीचा आमचा आक्षेप नाही. प्रतिनिधी आहेत, त्यांनी लावलं पाहिजे. परंतु कुठल्याही पक्षाचा किंवा इतर याचा विचार करता पक्षाचं चिन्ह वापरून नाही झालं पाहिजे. जे काही आमचं जे श्रद्धास्थान आहे त्यांचं चिन्ह वापरून, म्हणजे पारिकुपार लिंगो आहे, आमचे बळादेव आहे, त्यांचे चिन्ह वापरून त्यांनी आपलं बॅनर लावलं लोकप्रतिनिधी, काही हरकत नाही आहे. नमस्कार, मी उषा किरण आत्राम ताराम. कचारगड इथे जी जत्रा भरलेली आहे ती 1984मध्ये डॉक्टर मोतीराम कंगाली, सुनेशजी ताराम, केबा मरसकोले, त्याच्यानंतर शीतल मरकाम आणि भरतलाल कोराम या 5 लोकांनी 1984ला पहिली जत्रा मोठ्या प्रमाणात भरवली आणि शिवाजीराव मोघेंनी त्यांचं उद्घाटन केलं. या ठिकाणी आज जी जत्रा आहे त्या जत्रेमध्ये समोरचं जे गेट आहे कलिकंकाली देवस्थान, त्या ठिकाणी एक असा बॅनर लावलेला आहे, त्यामध्ये देवाभाऊ आदिवासी विकास पर्व असं जे लावलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे. हे आमचं धार्मिक स्थळ आहे. जवळपास 5 ते 6 लाख लोक येतात आणि ही जत्रा ज्या 5 लोकांनी भरवली ती आमच्या समाजाच्या धार्मिक स्थळाची माहिती व्हावी. इथं जे लिंगो झाले, कलिकंकाली झाली, जंगोमाता झाली, हिरासुका पाटाली झाली, त्यांनी जे आमची कुलचिन्ह देव वाटणी आणि समाज व्यवस्था केली ते आमचं धार्मिक स्थळ आहे. आणि अशा या धार्मिक स्थळावर कोणी यावं आणि कोणाचेही बॅनर लावावं हे आम्हाला मान्य नाही आहे. आणि त्याचप्रमाणे हे लावणारे बॅनर आणि देवाभाऊ हा आमचा विकास पर्व असं जे लावलं आहे
तर हे लावणारे किंवा नाव देणारे कोण होते, त्यांना हा अधिकार कोणी दिला? समस्त आदिवासी म्हणजे आमच्या समाजातर्फे मी निषेध करते. आणि असं काही राहिलं तर आता एक बॅनर काढलेला आहे, पुढच्या आमच्या बरेच लोकांनी सांगितलं की त्यांचे बॅनर आम्ही फाडून टाकू आणि ॲक्शन घेऊ. परंतु समाजाचे जे धुरीण लोक आहे, पुढाकार घेणारे, त्यांनी मात्र समाजाशी बेईमानी करू नये. आणि बेईमानी जर केली तर पुढची जे काही प्रोसिजर आहे, पुढचं आंदोलन आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही, इथं पाय देणार नाही. कारण 5 लोकांनी, त्यापैकी माझे मिस्टर पण आहेत ताराम, आणि त्यांनी आमचा गोंडवान दर्शनी पहिला प्रचार केला. तेव्हा हे कुठं गेले होते? जेव्हा इथे जत्रा भरवायची सुरुवात केली तर त्यांनी येऊन अतिक्रमण करावं यासाठी ही जत्रा नाही आहे. इथले आमचे सांस्कृतिक आहे, आमचं धार्मिक आहे, आमची ही माहिती ऐतिहासिक माहिती आहे. आणि यासाठी जर कोणी जर अतिक्रमण करून जर आम्हाला आमच्या धर्मावरती त्यांचं पांघरून घालत असेल, जबरदस्ती करत असेल आणि अस्तित्वाला आमच्या सुरुंग लावत असेल, तर आमची भूमिका ही राहील, आम्ही आंदोलन करून त्यांना इथे पाय देण्यास जागा देणार नाही. ही आमची भूमिका राहील. NTV न्यूज मराठी, गोंदिया.